तर जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची सुद्धा बंडखोरी कायम आहे। नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि शिवसेनेच्या दराडे यांच्यामध्ये आता सामना रंगणार आहे। गोकुळ गीतेने अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे नाशिक आणि जळगाव परिषदेची निवडणूक ही आता बिनविरोध होणार नाही। नाशिक आणि जळगावची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाहीये। प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करण्यात आलेले होते। नाशिकचे पडसाद जळगावमध्ये उमटले। नाशिकमध्ये बंडखोरांनी माघार घेतली तर आपण घेणार असं रेश्मा काळे यांनी म्हटलं होतं, मात्र तिकडे गोकुळ गीतेंनी माघार घेतली नाही आणि जळगावमध्ये रेश्मा काळे यांनी सुद्धा माघार घेतलेली नाही। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी अखेर माघार घेतली नाहीच, तिथे गणेश गीतेंनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू हे गोकुळ गीते यांनी मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही। त्यामुळे आता नाशिक विधान परिषदेची निवडणूक ही होणार आहे। दराडे विरुद्ध गीते अशी ही निवडणूक या ठिकाणी होणार आहे। तर नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे जळगावमध्ये भाजपच्या नंदकिशोर महाजन विरुद्ध सेनेच्या रेश्मा काळे अशी लढत होणार आहे। रेश्मा काळे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। नाशिकमध्ये जर गोकुळ गीतेंनीही अर्ज मागे घेतला असता तर रेश्मा काळे देखील आपला अर्ज मागे घेणार होत्या, मात्र नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी आपला अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे जळगावमध्ये त्याचे पडसाद आणि जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रेश्मा काळे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। पुणे असेल, ठाणे असेल, कोकण इथल्या निवडणुका बिनविरोध झाल्या। नाशिक आणि जळगाव दोन्ही ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले, मात्र दोन्ही ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलेलं नाही। नाशिकमध्ये गोकुळ गीते विरुद्ध दराडे असा सामना होणार आहे, तर जळगावमध्ये भाजपच्या नंदकिशोर महाजन विरुद्ध रेश्मा काळे अशी लढत होणार आहे। संभाजीनगरमधून ठाकरेंच्या सेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी देखील माघार घेतलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंच्या सेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी माघार घेतली। छत्रपती संभाजीनगरमधली महत्त्वाची घडामोड आहे। ठाकरेंच्या सेनेच्या देवयानी डोणगावकर यांची माघार आहे। संभाजीनगरमधून ठाकरेंच्या सेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी माघार घेतली, त्यामुळे तिथे देखील निवडणूक बिनविरोध होते। तिथे भाजपचे उमेदवार आहेत शिरसाट। उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेनेचे सर्व मुख्य नेत्यांनी मला पूर्वीच फॉर्म भरून ठेवण्यासाठी सांगितलेलं होतं व माझं बी फॉर्ममध्ये माझं नाव पण टाकण्यात आलेलं होतं आणि पक्षाने मला आता जर आदेश दिला तर मी नक्की लढणार आणि जितणार पण। आता त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली, पण मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, उद्धव साहेबाचा। मी साहेबाचा आदेश आला आणि नेत्यांचा आदेश आला तर मी 100% लढणार आणि जितणार। त्यांनी ऐनवेळी माघार घेणं म्हणजे हा चर्चेचा विषय। हो, आता त्यांचं काय वैयक्तिक काय कारण आहे काय माहिती, आता ते मला सांगता येणार नाही त्यांचं, पण त्यांनी घेतलं, त्यांची वैयक्तिक काही अडचण असेल त्याच्यामुळे त्यांनी वापस घेतलं। हो, वरिष्ठांनीच सांगितलेलं होतं, नेत्यांनी सांगितलेलं होतं का फॉर्म ठेवायचा। वरिष्ठांचा जर आदेश आला असता तर मी फॉर्म वापस घेतला असता त्यांचा, जर कंटिन्यू असतं तर। वरिष्ठांनी आता मला लढायचं सांगितलेलं आहे, मी लढणार। हो, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला आदेश आलेला आहे तर मला लढायचं आहे, मी लढणार। होऊ शकतं म्हणून खबरदारी म्हणून तुम्ही 2 फॉर्म, तर पक्षाचा आदेश होता त्याच्यामुळं मी भरून ठेवला। पक्षाने सांगितलं होतं फॉर्म भरून ठेवायचं, मी भरून ठेवला। आता पक्षाने सांगितलं लढायचं, मी लढणार आहे। एक मिनिट, एक बाईट करू। हो, तर छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंच्या सेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, मात्र आता गणेश लोखंडे हे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असणार आहेत। त्यांनीही या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज भरला होता आणि महाविकास आघाडीनं आता गणेश लोखंडे यांना पाठिंबा दिलाय। गणेश लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि त्यांना पक्षाकडून निरोप आलेला होता, माघारी घ्यायची नाहीये।